नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल। सकाळची 7 वाजलीत आणि आता आम्ही आलो फळामध्ये तोडण्यासाठी। फळाजवळ टोळी आहे आणि आता सकाळी सकाळी येऊन जवळपास 7-8 मुळे आपण तोडलेले आहेत। गाडी रात्री 1 वाजता येऊन उभा आहे, तर बाया ते टोळीवर आहेत। तुम्ही पाहू शकता तोडलेला आता, आणि तुम्हाला मी गाडी पण दाखवतो। माझ्या पाठीमागे उभा आहे गाडी। गाडी भरायची टाइम होईल तरी पण नाही काय बोलू। इकडे पटेल, ओ पटेल कोणते पाटील आपल्या सामान चला हाय करा एकदा आमच्या सबस्क्रायबरला। सकाळचे 9 वाजलेत म्हणा, आता जेवण करायला जायचंय। 10-20 मोळ्यात वाढल्यात। किती झाले असते? 50 मुळी तोडली आहे। 50 गाडी येऊन उभा टाकली आहे रात्री 1 वाजता। आणि हे कर्नाटक मधले मामा आहेत। मामा थोडं कर्नाटकची भाषा हा ना बरं। चला आता बाया बांधून घ्यायल्यात, टोळीवर जाऊन जेवण वगैरे करायचंय। पुन्हा येऊन गडीबाई तोडायचंय। जवळच टोळी आहे, बघू शकता तुम्ही। गाडीचा काही लोड होईना इकडे, दिवसभर बी तोडलं तरी गाडी तर गेली की वापस येईल। या इकडं जरा स्वस्त आहेत पुड्या बिड्या खायचं असले तर। विमल 5 रुपयाला 1, सागर 10 रुपयाच्या 4। गायछापचा हाय तेच रेट आहे 10 रुपये। आणि ऊस बघा असा बांधून ठेवल्यात चुंबडीच्या चुंबडी। याचं त्याच्यावर त्याचं ह्याच्यावर सगळं पडलाय, तोडायचं काहीची नाही। आणि कर्नाटकमध्ये हीच पद्धत आहे, 4ला 4 काकऱ्या बांधून ठेवायच्या। चला आता जेवण करतो। आत्ता सकाळचे 10 वाजलेत। सकाळच्या न्याहऱ्या जेवण वगैरे झालेत आणि आता डबल आम्ही ऊस तोडायला निघालो। टोळी जवळच आहे आणि टोळीला खेटूनच फळ आहे, त्याच्यामुळं टोळीवरच सध्या जेवण वगैरे करायचं आणि तिथंच कामाला लागायचं, असा दररोजचा दिनक्रम चालू आहे। गाडी येऊन उभा टाकली। कारखाना मला वाटतं पळायला लागलाय। काल भरून दिली ती, रात्री 7 वाजता गाडी इथून फडातून हल्ली होती। रात्री 1 वाजता गाडी टोळीवर येऊन उभा आहे। तर फड जरा पडलेला आहे, ऊस लय गोंधळलेला आहे मध्ये, त्याच्यामुळं जरा माल होईना। आणि इकडं वातावरण जरा आबाळ वगैरे आले, त्याच्यामुळं थंडीपणा इकडं वाजत नाही तेवढी। गारवा कमी झाला इकडं आलं तसं, म्हणजे 3-4 दिवस झालं गार कमी लागायला लागले। जवळ तळ असून सुद्धा म्हणजे थंडी थोडी कमी लागायला लागली आहे। तर हे डोक्याला टोपी आणि कोयतं घेऊन आलोय। ही टोपी कारण पाचट वगैरे लागू नये म्हणून घालतोय मी दिवसभर। हे ऊस आहे, पाहू शकता। बाहेरूनच असा दिसायला आहे, आतमध्ये तर लईच गोंधळलेला ऊस आहे आणि सगळ्या बुचड्या बांधून टाकल्यात त्याच्या बागादारानं। आणि ते पण ऊस आता आपल्यालाच तोडायचा, पण ते बागादार बेण्यासाठी राहू द्या म्हणलं म्हणून ते सोडून दिलेला ऊस आहे आपण।
ते 10,001 आहे आणि हे 8,005 आहे. आत्ता दुपारचे 2 वाजले. तोडणं झाले 40 ते 50 अजून इकडं मोळ्या तोडल्यात आणि तिकडं जवळपास आपण 100 मोळ्या तोडल्या होत्या. म्हणजे 900 ते 1000च्या जवळपास मोळ्या झाल्यात. आपल्या गाडीला तसं तर 1200 मोळ्या लागतात फुल भरायची म्हणल्यानंतर. तरी पण चला कॅबिनवर 4-5 थरं आराम के साथ पडतात. तर पाहू शकता पाठीमागं आता चाललीत लेबर जेवायला. ते इकडं ऊस तेवढा बराबर नाहीच, ऊस नाहीत फक्त इकडं. म्हणजे पैसे आहेत पण पैशाला काय करायचं, कारण आपण घेतलेले जे पैसे आहेत ते तर फिटायला पाहिजे असं माझं एक मत आहे. कारण जेवढा ऊस चांगला असतंय ना तेवढं ऊसाला वजन येतं आहे आणि त्याच्यामध्ये आपला धंदा पण होऊ शकतोय. तर हे अशा वरच्या पैशाली माझं तर एक म्हणणं आहे की काही कामाचे नाही ते. तर इकडं हे जे परिसर आहे, माझ्या पाठीमागं तळ आहे, तुम्हाला काल मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये कालच्या. परिसर खूप इकडं म्हणजे चांगला आहे, निसर्गरम्य वातावरण आहे आणि चांगलं कर्मय पण लागलं इकडं. पण ऊस नाहीत तेवढ्या चांगल्या क्वालिटीचे. तर तुम्हाला दाखवतो थोडं इकडलं निसर्ग कसा आहे काय नाही ते. तर हे पाहू शकता कसं आहे वातावरण इकडलं. म्हणजे तळ्याच्या साईडचा हे परिसर आहे. इथपर्यंत पाणी असते म्हणा पावसाळ्यामध्ये. आता पाणी ते जरा पुढं गेलंय. हे रान सगळं असं हिरवगार आहे, तुम्ही पाहू शकता. इथं गवत आहे हिरवगार. चला आता जेवण वगैरे करून गाडी ते भरायला लावायची आहे. आता 3 वाजून गेलेत, 3:30 वाजले. तर जेवण करून दुपारची गाडी ती भरायला लावली. बघितलंच असेल तुम्ही गाडी मागं पुढं करताना. तर आता गाडीला काही माल नाही, आज 2च वायर होती वाटायले. कारण बॉडीमध्येच एक सकाळपासून तोडलेलं तर बॉडीमध्येच बसले आणि दुपारून 20-20 मोळ्या तोडल्या. त्याचं किती होणार आहे होऊन होऊन अर्ध वायर. तर आज पण गाडी काय तेवढं गाडीचा लोड नाहीच म्हणायचं. तर बघू काय होतंय काय नाही ते आता पुढं. दोन वायरच्या जवळ आता गाडी भरत आलेली आहे. आपण 3 वाजता गाडी भरायला लावली होती जेवण करून. पाहू शकता माल तर संपलाय सगळा. 2 वायर पण गाडी होऊ शकत नाही इथं. हा 2 वायरच्या जवळजवळ आली गाडी आता भरत. इथं लावायची गाडी आता.
इथं आहे माल एवढा, एवढा माल आहे. आता 5:30 वाजलेत, गाडी भरणं झाली, बाया ती टुळीवर गेल्यात. दुपारी जेवण करून 3 वाजता गाडी लावली होती. पाहू शकता डांबर हात उघडीच आहेत, कॅबिनवर 3-4 थर पडलेत. आणि आता गाडी कारखान्यावर निघाली. दिवस मावळा चाललाय. आता 5:30 वाजलेत. आता आम्ही मोकळे झालो. आता काय नाही, टोळीवर जायचं, हातपाय धुवून चहा पाणी वगैरे करायचं, झालं मग आरामच. कुणी गावात जातंय तर कुणी कुठं जातंय. तर एक सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की इकडं उसाला तर वजन नाहीच. कालची गाडी तर चक 16 टन आली आहे आणि कोयते आहोत आम्ही 9 कोयत्यामध्ये. आता 16 टनाचं हाजरी काढा, 366 रुपये भाव आहे. तर नेमकं परवडायला काय की बाबा खालेल्या सुद्धा भाकरीचं आमच्या इथं काम होईना. कारण आम्हाला घेऊन आलेत गाडी मालक. आता त्यांनाच नेमकं कळायला पाहिजे की बाबा नेमकं असं चालू लागलं तर लेबरचा धंदा कसा होईल. त्यांचं एक समजा परवडतं आहे, कारण त्यांना वाहतूक भेटते जास्त. तर आता गाडी निघाली आहे, तुम्हाला मी गाडी दाखवतो बाहेर निघताना तिचा व्हिडिओ. आणि इकडं पावसाचं पण वातावरण आहे आता सध्या. तर आता कॉप्या वगैरे घालावं म्हणायला लागलो आहे, कारण आपल्यासोबत लेकरं ती आहेत. पाऊस झाला तर सगळ्या रानाचा चिखल होतं आहे, त्याच्यामुळं कॉप्या ते घालायच्यात आता जाऊन. सगळ्यांनी केल्यात पण मिस केली नाही, कारण आपल्याला येतच नाही कोप. तर आज कशी तरी वाकडी तिकडी घालावं लागणार आहे, कारण तेवढाच आला पाऊस तर आडूसा होतं आहे आपल्याला. तर दाखवतो आता निघालेली गाडी तुम्हाला. तर आता गाडी निघाली कारखान्यावर. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.